श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 19। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा, कर संपुट जोडून विनवीत असे तयवेळी। पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा, कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणांसी। ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारोन श्री गुरु महिमा अनुपम्य। शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एक गुरुची कथा। औदुंबर तडी अतिप्रिता, होते श्री गुरु परियसा। ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्यवृक्ष त्याजून काय प्रीती औदुंबरी। अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार। श्री गुरु प्रीती औदुंबर, कवण कारणे निरोपावे। सिद्ध म्हणे नामांकिता, सांगिने याची या वृत्तांता। जधी नरसिंह अवतार होता, हिरण्य कश्यप विदारीला। नखे करून दैत्यासी विदारिले कोपेसी। आतडी काढून या हर्षी घालीत असे माळगळा। तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी। जैशी वाढवाग्नी सिंधुपोटी, तैसे विष परियसा। विदारण करता दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी। तापली नखे बहुअसी, एक शिष्या एक चित्ते। तय समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी। औदुंबर फळ नामी, शांती करणे नखांसी। तयवेळी शीतलार्थ, नखे रोविले औदुंबरात। विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला। शांत झाला नृसिंहदेव, देता झाला लक्ष्मीशी खेव। संतोषणी उभय देव, वर देती तयवेळी। तया समयी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी। सदा फळित तू होसी, कल्पवृक्ष तुझे नाम। जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी। तुझ देखताची परियसी, उग्र विष शांत होय। जे सेवितील मनुष्य लोक, अखिल काम्य पावून एक। फल प्राप्त होय निक, पापा वेगळा होय नर। वाजणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता। जो नर असेल दैन्य पीडिता, सेविता होतील श्रियायुक्त। तुझे छाई बैसोन, जे जन करीती जपानुष्ठान। अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फल होय त्यासी। तुझे ठाई जळात, स्नान करिता पुण्य बहुत। भगीरथी स्नान करीत, तितके पुण्य परियसा। तुझ सेविती त्या नरासी, व्याधी नव्हती कवणे दिवशी। ब्रह्म इत्यादी महादोषी, परिहार होती परियसा। जे जे कल्पनी मानसी, तुझ सेविती भावेसी। कल्पनापूर्ती भरवसी, कलियुगी वृक्ष तुची। सदा वस तुझ पाशी, लक्ष्मी सहित शांतीशी। म्हणून वरहर्षी नरसिंहमूर्ती तयवेळी। ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू। नरसिंहमूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापाशी। अवतार आपण तयांचे, स्थान आपुले असे साचे। शांतावन करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी। वृक्षातडी अहर्निशी, श्रीगुरु असती गोप्यसी। मध्यान्ह काळा समयासी, समारंभ होता होय तेथे। अमरेश्वर सन्निधानी, वस्ती 64 योगिनी। पूजा करावया मध्यान्ही, श्रीगुरु जवळी येती नित्य। नमन करून श्रीगुरुशी, नेती आपले मंदिराशी। पूजा करीती विधीसी, गंध परिमळे कुसुमे। आरोगोनी तयावेळी, पुनरपी येती औदुंबरी। एखाद्या समयी द्विजवरी, विस्मय करीती देखोनिया। म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षाग्रामात ऐसा। असतो सदा अरण्यवासा, कवणे परी काळकंठी। पाहू याचे वर्तमान, कैसा क्रमितो दिनमान। एखादा नर ठेवू न पाहो अंत यतीश्वराचा। म्हणून पाहू म्हणती श्रीगुरुचा अंत, तेची जाती यमपंथ। ऐसे विप्रमदोन्मत, अधोगतीचे तेची इष्ट। उभय उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपले स्थानासी। गंगानुजी थडीयसी, होता वृत्ती राखीत। त्याने देखील श्रीगुरुशी, आल्या योगिनी पूजेसी। गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग जाला जळात। विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू। द्विभाग झाले गंगा नीर, केवी गेले गंगेत। श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी। भिक्षा तेथे करूनी, आले मागुती बाहेर। पाहत होता गंगानुज, म्हणे आले कैसे चोज। अवतार होईल ईश्वर काज, म्हणून तुझी ती देवकन्या। येरे दिवशी मागुती, हाती घेऊन आरती। देवकन्या ओवाळी ती, श्रीगुरु ते नमुनिया। पुन्हा गंगा प्रवाहात, श्रीगुरु निघाले योगिनी सहित। जो का नर होता पाहत, तो ही गेला सवेची। नदी तीरी जाता, श्रीगुरु द्विभाग झाले गंगेत वारू। भीतरी दिसे अनुपम्य पूर, रत्नखचित गोपुरेसी। अमरावती समान नगर, जैसा तेजे दिनकर। श्रीगुरु जाता समस्त पूर, घेऊन आले आरती। ओवाळून आरती, नेले आपुले मंदिरा प्रीती। सिंहासन रत्नखचिती, बैसो घाली ती तया समयी। पूजा करीती विधीसी, जे का उपचार षोडशी। अनेक परी षड्रसेसी, आरोगण केले तयवेळी। देखून या नरासी, म्हणती तू का आलासी। विनवी तो नर स्वामी अशी, सहज आलो दर्शनाते। म्हणून लागला गुरुचरणा, तल्लीन होणी अंतकरणा। म्हणे स्वामी गिरीच्या रमणा,
होई त्रयमूर्ती तुची एक. श्री गुरु म्हणती तयाशी तुझे दैन्य गेले परियसी. जे जे तू इच्छिसी मानसी सकलाभिष्ट पावसिले. येथील वर्तमान यशी न सांगावे कवणासी. जया दिवशी प्रकट करीसी तू ते हानी होईल दाण. येणे परी तयाशी श्री गुरु सांगती परियसी. आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण. वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्याशी लादले. ज्ञानवंत झाला तो नरू. नित्यसेवा करीत तो गुरु. पुत्र पौत्र श्रिया करू. महानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी. सेवा करी कलत्रेसी एको भावे करून या. वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी. नमन करून श्री गुरुसी विनवीत असे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन. नेणो आपण येतीहीन कृपा करणे स्वामी या. श्री गुरु म्हणती या तयासी पंचगंगे संगमेसी. प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर. पासी जरी पासी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाल आता. बैसले होते व्याघ्रजिनी धरी का मागे दृढ धरुनी. मनोवेगेत क्षणी गेले प्रयाग प्रातकाळी. तेथे स्नान करून गेले काशीसु मध्यान्नी. विश्वनाथा दाखवून सवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरुनी आले परतोनी अस्तमानी. येणे परी त्या स्थानी देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती. श्री गुरुमनी विचारते आता गोप्य येथे व्हावे. ऐसे पुरी ते स्थानी गुप्त झाले श्री गुरुमनी. अमरेश्वराते पुसून निघते झाले तयवेळी. श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी. विनविताती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती. क्षणेशी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामी या. येणेपुरी श्रीगुरुशी योगिनी विनविती भक्तीसी. भक्तवत्सले संतोषी दिदला वर्तयेवेळी. श्रीगुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरासी. प्रकटार्थ जाणेपूर्वीसी स्थान आमचे येथेचे असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेचे जाणा. प्रख्यात होईल स्थान बहुत. समस्त नर पूजा करीत. मनकामना होय त्वरित. तुम्ही असे सहाय्य व्हावे तुम्हा सहित. औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरीत. पूजा करीत जे तत्परी मनकामना पूर्ती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना. तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत. 7 वेळ स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्षे वांजसी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करते भक्तीशी. अनंत पुण्य अश्वमेघ भक्तिभावे करून या देखा. अन्न घालिता ब्राह्मणा एका. कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करीते मन निर्मळी. कोटी गुणे होती फळे होम केली या तैसेची. रुद्र जपुनी एकादशी पूजा करती मनोमानसी. अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियसा. मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या. पदोपदी वाजपेयी यज्ञ फळ तेथे परियेसा. नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी. प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार. पुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा. लक्ष वेळ करिता जाणा. देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू. सहज असे कल्पतरू. म्हणून सांगता ते गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून. जेथे होते गाणगा भुवन भीमातीर अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत. औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. गोप्य राहून औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी. राहिले गुरु प्रीतिकरी प्रख्यात झाले परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम नाम 19 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.